मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारणारे मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। जरांगेंना मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी दिल्याची चर्चा आहे। त्यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी बीडमध्ये काही दिवसांपूर्वी गुप्त बैठका घेतल्याचंही कळतंय। महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला त्यांच्या ओळखीतले काही जण उपस्थित होते असंही समोर आलंय। मनोज जरांगेंचा झोपेत घात करण्याचा प्लॅन या बैठकीत आखल्याचं कळतंय। एका मोठ्या नेत्यानं आपल्या हत्येचा कट रचला होता असा आरोप जरांगेंनी केलाय। त्यासाठी आज सकाळी 11 वाजता ते पत्रकार परिषद घेतील। दरम्यान धमकी प्रकरणी जरांगेंच्या उपस्थितीत जालना पोलीस अधीक्षकांना एक निवेदन देण्यात आलं। पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं कारवाई करत 2 संशयितांना ताब्यात घेतलंय। जालना पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे। मला धमकी नाही दिली एवढी, आणखीन ही अवलाद धमकी देणारे पैदा नाही होऊ शकत। पण एक गोष्ट सत्य आणि खरी पण आहे की हे खूप मोठं षडयंत्र कट रचला गेला। एका नीच वृत्तीनं ही कट रचलाय, घाट घातलाय। करायच्या अगोदर तुझं सगळं नेटवर्क, तो टोळी काय जे असेल ते गँगवार थांगवार काय असेल त्याला आम्ही भेदलंय।